स्वामी चरित्र सारामृत अध्याय 2. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती, तैसे चंडिकाम भक्ता प्रती कैवल्य प्राप्ती होतसे. नुसिया सरस्वती प्रकट झाले, अगणित पापी तारले, कर्दळीवनी गुप्त जहाले. गुरुचरित्री ती कथा. पुढे लोकधारा कारणे भाग पडले प्रकट होणे, धुंडिली भोवत पट्टणे तेची स्वामी यतिवर्य. स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा, परी तिज विषयी शंका मना माझी येतसे. गुरुराज गुप्त झाले, स्वामी रूपे प्रकटले, त्यांचे शक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची. ते केवळ अनादि सिद्धी खुंटला तेथे पत्रिकावाद, लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे जाहले. अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी याचे घरी, बैसली समर्थांची स्वारी भक्ती मंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा, पातला त्याच दिवशी साचा आदरतयाचा केला की. त्याज सवे एक पारसी आला होता दर्शनाची, ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणूनी बाहेरी मांडा म्हणती, एके हारी दोघांसी बैसवनी, दोहोवरी तिसरेवरी बैसले आपण. पाहुणी समर्थांचे तेज, उभयतासी वाटले चोज. साहेबाने प्रश्न केला सहज, आपण आला कोठोनी. स्वामींनी हास्य मुख्य करुणी उत्तर दिले त्या लागुनी तया. आम्ही कर्दळीवनातून प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरे नगरे देखिले अपूर्व, बांगलादेश समग्र आम्ही असे पाहला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन, नाना तीर्थे हिंडून हरिद्वाराप्रती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र, ऐसी हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहज गती पातलो गोदा तटाकाप्रती, जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परम पावन, काही दिवस फिरून हैदराबादसी पातलो. येऊन या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास, मग येऊन या पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथुनी स्वेच्छेने केवळ, मग पाहिले मोहोळ, देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने, अक्कलकोटाप्रती येणे तेथून या झाले. तेव्हापासून या नगरात आनंदे आहो नांदत, ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून. एकूण या ऐशी वाणी उभयता संतोषले वनी, मग स्वामी आज्ञा घेऊन गेले उठून उभयता. 12 वर्ष मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामीराज यती, परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली. सदावास अरण्यात, बहुधा न येती गावात, जरी आलिया क्वचित गलिच्छ जागी वसती. कोणी काही आणून देती, तेची महाराज भक्षिती, शनेक राहून मागुती अरण्यात जाती उठोनी. वेडाबुवा तयांप्रती गावातील लोक म्हणती, कोणीही अज्ञाने नेणती परब्रह्म रूप हे. त्या समयी नामे दिगंबर, वृत्तीने केवळचे शंकर, तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी जाहला. ते जाणूनी अंतर्खुन स्वामींसी मानती, ईश्वरा समान परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखिते. दर्शना येता दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य, कमरेवरी ठेवून कर दर्शन घेत तयासी. अमृता समान पुढे कथा, एकता पावन श्रोता वक्ता, स्वामी समर्थवद्विता, ज्यांची सत्ता सर्वत्र. अहो हे स्वामी चरित्र, भरला असे क्षीरसागर, मुक्त करुणी श्रवणद्वार प्राशन करा श्रोते हो. तुम्हा नसावा येथे विठ सर्वदा, सेवावे आकंठ, भवभयाचे अरिष्ट, तेने चुके विष्णू म्हणे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिसोत द्वितीयोध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवतु.